दोघी दोघं मिळून रूम. अरे पण आहे कुठलं? अरे भाई गावात पण जाणलं तर भरपूर गाव भोकरदन तालुका. काही टेन्शन घेऊ नको, बघू आपण रूम वगैरे. हा बिल्डिंग एवढी भारी म्हणल्यावर किती भारी असतं. चल ते बघताय चल. क्या बात, एक नंबर यार. घरच्या आठवण आली यार रूम पाहून पण. हो यार खरंच. बरं चला आधी फ्रेश होऊ मग निवांत गप्पा मारू. हा चल. आणि त्या विकेला बोलवा. ए विक्या चल रे. भावा तुझं नाव काय? माझं मी वैभव. आणि तुझं? बंटी. मी पवन. अरे मग पवन कशासाठी आला इथं? नागर आणायला आलो. अच्छा. अरे काय बोलतो बाबा. अरे पुण्यात आलं म्हणल्यावर काहीतरी जॉब वगैरेच बघणार ना. डिग्री कंप्लीट झाली म्हणलं बघावं आता काहीतरी जॉब. आणि तू कशासाठी आला? मी पण जॉब साठी चाललोय. आणि तुम्ही दोघं? अरे मला घरचे वाईट लागलेत म्हणून कामाला आलो इथं बाबा. नाही नाही, मी कामासाठी नाही आलो. मी माझे क्लासेस कम्प्लीट करायसाठी आलो होते. मी काय म्हणतो एक काम कर. आता आपली मैत्री वगैरे सगळं व्यवस्थित झालं, आपला परिचय पण झाला. आता हे जेवायचं काय ते बघा. हो यार जेवायचं. त्याच्यात बघायचं काय, जेवण बनवायचे भांडेत माझ्याकडे. अरे मग विषयच मिटला की. तुम्ही काय करा, फक्त राशन घेऊन या. चालतं ना. एक काम करा, सगळ्यांनी 500-500 रुपये क्वांटिटी जमा करू आणि आपण सामान घेऊन येऊ एकदाच. मी नाही म्हटलं. हे भाई माय पाचशे. हे माझी भाषी. आणि हे माझे 500. आणि विक्या तुझे? माझे अरे जेवण बनवायचे भांडे आहेत की माझ्याकडे. म्हणजे जेवण बनवायचे भांडे तुझे, तू जेवणार नाही का? मग तुझे भांडे तू खरंच पैसे बी नाही देणार का मग? अजिबात नाही. ए भाऊ दे दे माझे पैसे, मी बाहेरून येतो खाऊन. घे घे यार. अरे थांब. मी काय म्हणतो त्याच्याकडे भांडे तरी, आपल्याकडे भांडे पण नव्हते. आपल्याला नवीनच घ्यावं लागले असते. एक काम करू, या महिन्याचं आणून घेऊ आपण. मी आणि बंटी जातो, राशन घेऊन येतो. तो पण तुम्ही भांडे तर काढा. बरं ठीक आहे, जा तुम्ही. आम्ही कोणते भांडे आणले ते तरी घासून घेतो. चल रे बाबा भांडे तरी घासू. काय भांडे? अरे भांडे कोणाचे? घासा. जाऊ द्या, या तुम्ही जाऊन घास. तुम्ही एकटाच लगेच बेकार दिसते. ये चालतं, नो प्रॉब्लेम. लवकर आहे बरं का. हो बरं. पैसे आणले काय? ए विक्या, आता आणलंय पूर्ण किराणा सामान. जाय कर काहीतरी. काय भांडे कोणाचे? अरे बाबा भांडे तुझे, पण खायला तर कर आता काहीतरी. अरे बाळा, मी फक्त भांडे घेऊन आलोय, मला जेवायला बनवा येत नाही. बंट्या, ए बंट्या. काय रे? अरे याला फक्त भांडे, याला बनवता येत नाही काहीच. अरे विक्या तू का पागल बिगल आहे का रे यार? भाई तू
तुला आधी सांगतेच नव्हतं का रे मग ते राशन कार्ड आणायला आलो तर समजत नाही का तुला तुला? कळत नाही का आता काय इतक्या वेळचं मग सांगायचं ना अगोदर सोड येत नाही म्हणून काही म्हणून विनाकारण काय टाइमपास केला आमचा ए भांडे कोणाचे? ए चुप बाबा, काय लावलं तो भांडे कोणाचे भांडे कोणाचे? आणि तुम्ही शांत बसा दोघं बी, मला येतं बनवता खायला सगळं. मग काही इतका याचा नुसतं ऐकत होता का कावाचं बोलू राहिलं आणि त्याला भांडण्यात आली नुसतं ऐकतो मन बिन ते रे तू आणि इथं हा? अरे मोबाईल मध्ये होतो बा. काय मोबाईल मध्ये होतो उठा आता बनव पटकन. हा. बाई, तो तुला खर्च करा बनवता अरे भाई गावाकडं भांडारामध्ये किंग आपणच. हा जाय मग बनव. हा. अरे पण काय बनवतं खायला? खिचडी. खिचडी नको भाई तुला दुसरं काहीतरी बनवत येत असं भाई काही सांगणार तू, काही येतं आपल्याला बनवता. मग दुसरं काहीतरी बनव. ए हे सगळं येतं ते नंतर. आता फक्त खिचडी. भांडे कोणाचे? काय लावलं बाबा भांडे बनवायचे? बरं ठीक आहे भाऊ, बनवतो मी. बनव हा. खिचडी बनव. झालं बोल. अरे भावांनो, कोणतरी या ना मदतीला. विक्या जाय ना भाई. मी. भांडे कोणाचे? आधी मला वाट. थांब ना आता होते सुरुवात अशी भांडे कोणचे? वाढ रे बाबा ते वाढ पहिले वाढ. अजून तर. टाकतो ना, गरम आहे पहिलीच. बंटी गरम या दमना सगळं वाढ होती दम गावा, आपण तो एकच टाकतो. चालतं भांडे कोणचे? चला काय सुरू. हा. अरे बाप. भाई भाई भाई